नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. भारतीय राज्यघटनेतलं कलम नंबर 21 हे परत एकदा चर्चेमध्ये येते आणि ते चर्चेमध्ये येते ते कशाच्या अनुषंगाने? रेप विक्टिम जेव्हा सर्व्हायव्हर होतात त्या कंडिशन्समध्ये जर त्या असणाऱ्या सिनेरिओमध्ये त्या असणाऱ्या घटनेतून जर त्या ठिकाणी प्रेग्नन्सी राहिली असेल, अशा कंडिशन्समध्ये ती प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी त्या असणाऱ्या महिलेला स्वतःच्या शरीरावरती अधिकार आहे की नाही, ते असणारं जे काही गर्भ आहे, जर ते गर्भ 24 आठवड्यांपेक्षाही जास्त कालखंडाचं असेल तर तिथं अबॉर्शनचा अधिकार त्या महिलेला द्यायचा का, याबद्दल सुप्रीम कोर्टाचा अतिमहत्वाचा निकाल एप्रिल एंडिंगला या ठिकाणी येताना दिसतोय. काय आहे एक्झॅक्टली आर्टिकल नंबर 21 चा रेफरन्स घेऊन सुप्रीम कोर्ट आता हा निकाल देतोय, या सगळ्या असणाऱ्या गोष्टीचा रेफरन्स घेऊया आजच्या असणाऱ्या सेशनच्या अंतर्गत. काय आहे रेफरन्स आता? तर 1971 चा असणारा भारतातला अतिमहत्वपूर्ण असणारा कायदा, ज्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी? मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट. लक्षात ठेवायचं, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 चा. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख करायचा तो किती असणाऱ्या आठवड्यांचा गर्भ असेल तर गर्भपात करण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. तर 20 आठवड्यांचा गर्भ असेल तर तो अधिकार प्राप्त होत होता. ओरिजिनली तो 18 आठवड्यांचा उल्लेख याच्यामध्ये केला जातो. मग 20 आठवड्यांचा कधी झाला? 2003 मध्ये याच्यामध्ये चेंजेस झाले आणि त्या अनुषंगाने तो कार्यकाल वाढवला आणि तिथं दिला 20 असणाऱ्या आठवड्यांच्या अंतर्गत जर गर्भ असेल तर तिथं गर्भपात करण्याचा अधिकार मिळतो. त्यानंतर या असणाऱ्या कायद्यामध्ये परत दुरुस्ती झाली 2022 ला आणि त्या 22च्या कालखंडामध्ये मुद्दा काय आला या ठिकाणी? जर हे असणारं जर गर्भ आहे ते 24 आठवड्यापर्यंत जरी असलं तरी पण त्या ठिकाणी गर्भपाताचा अधिकार देण्यात आला. पण कसं आहे, 20 आठवड्यापर्यंतचा असणार गर्भ असेल तर त्याला एका सिंगल मेडिकल प्रॅक्टिशनर जो असेल का, त्या डॉक्टरची असणारी एक प्रकारे संमती लागते आणि त्यानुसार ते असणारं गर्भपात करता येऊ शकतं. आणि जर तेच असणारं गर्भ जर 24 आठवड्यांचा असेल तर तिथं 2 मेडिकल प्रॅक्टिशनरचा असणारा सल्ला तिथं गरजेचा असतो आणि मग त्या अनुषंगाने गर्भपात करता येतो. 24 आठवड्यांपेक्षाही जास्त कालखंडाचा गर्भ असेल तर ते गर्भपात करायचा असेल तर तो अधिकार कोणाला मिळतो? मग त्या ठिकाणी मेडिकल एक्सपर्टीज असतील आणि जर तिथं मेडिकल काही एक प्रकारचे असणारे कॉन्सिक्वेन्सेस तयार होऊ शकतात किंवा तिथं अपंगत्व किंवा त्याच्यामध्ये काही त्या बालकाच्या असणाऱ्या आरोग्याशी संबंधित धोके निर्माण होत असतील किंवा जर तो असणारा गर्भ हा रेप केसेस मधून त्या ठिकाणी आला असेल तर तिथं न्यायालयाच्या हस्तक्षेपातून गर्भपात करण्याचा अधिकार होतो. आता 15 वर्षाच्या एका मुलीवरती ही घटना घडली आणि त्या मुलीनं ते गर्भ त्या ठिकाणी एक अशी सिच्युएशन होती की ती मुलगी या असणाऱ्या घटनेतून स्वतःला सावरायला वेळ लागला आणि त्याच्यामध्ये 30 आठवड्यांचा असणारा तो गर्भ झाला आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की 30 आठवड्याचा जरी गर्भ असेल तरी तो गर्भपात करण्याचा अधिकार त्या मुलीला असला पाहिजे, कारण हे फोर्सफुली केलेली घटना आहे. त्या अनुषंगाने इथं प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचं आणि पर्सनल डिग्निटीचा रेफरन्स या ठिकाणी येतो. व्यक्ती प्रतिष्ठा महत्वाची आहे. मेडिकल टर्मिनॉलॉजी, मेडिकल कायद्यांपेक्षाही व्यक्तीचा असणारा अधिकार महत्वाचा आहे आणि स्त्रीला स्वतःच्या असणाऱ्या शरीरावरती अधिकार असला पाहिजे. आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला सांगितलेलं आहे की हा असणारा जो मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सीचा रेफरन्स जो आहे का, तो कायदा बदलावा आणि तो असणारा कायदा 24 आठवड्यांपेक्षा सुद्धा जास्त कालावधीच्या अनुषंगाने करावा. यासाठी आता सुप्रीम कोर्ट या ठिकाणी सजेशन देतोय. हे लक्षात घ्यायचं, मुद्दा खूप गरजेचा आहे. म्हणून तर उल्लेख करत असताना वैद्यकीय कालमर्यादेपेक्षा मानवी सन्मान हा खूप श्रेष्ठ आहे असा रेफरन्स आता सुप्रीम कोर्ट या ठिकाणी मान्य करतोय. मग अल्पवयीन बलात्कार पीडितांसाठी गर्भपाताच्या नियमांमध्ये सुचवलेले मूलभूत बदल हे काय आहेत तर ते बघतोय आपण सुप्रीम कोर्टाच्या अनुषंगाने. खटल्याचा निकाल कधी आहे? 30 एप्रिल 2026 ला हा खटल्याचा निकाल लागला. सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला सांगितलं की अल्पवयीन बलात्कार पीडितांसाठी गर्भावस्थेची कालमर्यादा हटवण्याचे निर्देश केलेले आहेत. आणि हा रेफरन्स बघितला, अल्पवयीनचा रेफरन्स आलाय तर तुम्हा सर्वांना माहिती पाहिजे पोक्सो ऍक्ट. पोक्सो काय असेल या ठिकाणी? प्रिव्हेन्शन ऑफ ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम दी सेक्शुअल ऑफेन्सेस किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटीचा रेफरन्स या ठिकाणी येतोय. आणि हा असणारा पोक्सो ऍक्ट आलेला आहे कधी? 2012 ला. 18 वर्षाच्या आतील बालकांचं असणारं जर या ठिकाणी शारीरिक असणारं उत्पीडन होत असेल तर हा कायदा या ठिकाणी प्रोटेक्ट करतो. हे लक्षात घ्यायचं. सोबतच खटल्याची पार्श्वभूमी काय?
15 वर्षीय बलात्कार पीडितेला 30 आठवड्यांचा गर्भ पाडण्याची विशेष परवानगी आता दिलेली आहे. आता जो कायदा आपण सांगितला 1971चा कायदा असेल, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट, त्यानुसार 24 आठवड्यांची कालमर्यादा आहे ती ओलांडण्यात आलेली आहे. आणि ती ओलांडण्यात येत असताना त्याच्या पाठीमागची परिस्थिती काय आहे ते बघायचं. सध्याच्या असणाऱ्या कालखंडाचा उल्लेख केला तर 24 आठवड्यांची कालमर्यादा आहे. पण हा न्यायालयाचा निर्देश काय तर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठाचा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी MTP 1971चा ऍक्ट आहे. त्यामध्ये कायद्यातील कठोर मुदत बदलण्याचा केंद्र सरकारला आदेश दिलाय. म्हणजे हा 24 आठवड्यांचा टेन्युअर बदलावा अशा पद्धतीचे निर्देश आता सुप्रीम कोर्ट देतोय. न्यायालयाचा तर्क काय की अल्पवयीन मुलीवर अशी गर्भधारणा लादल्यास तिला आजीवन आघात व मानसिक वण त्या ठिकाणी राहतील तिच्या असणाऱ्या आयुष्यावरती. मग इथं लाईफ लॉंग असणारा ट्रोमा राहील प्लस केअर्स त्याच्यामध्ये राहतील कायम स्वरूपामध्ये. एक प्रकारची भीतीजन्य असणारी परिस्थितीमध्ये त्या मुलीला पूर्ण आयुष्य काढावं लागेल. त्यासाठी असे असणारे मुद्दे या ठिकाणी बदलणं अपेक्षित आहे असा अतिशय पॉझिटिव्ह असणारा निर्णय या ठिकाणी सुप्रीम कोर्ट देताना दिसतोय. मग काय दिलं इथं रिप्रोडक्टिव्ह ऑटोनॉमी, प्रजननाची स्वायत्तता महिलेला स्वतःच्या अधिकाराच्या अनुषंगाने येते का, या अंतर्गत सुप्रीम कोर्ट काय म्हणतोय हा एक मूलभूत अधिकार आहे. राज्यघटनेचं कलम नंबर 21 मध्ये सन्मानानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे. तो सन्मानानं जगत असताना जर अशा असणाऱ्या एखाद्या इव्हेंटमध्ये जो फोर्सफुल इव्हेंट झालेला आहे तो खूप जास्त इलिगल असणारा इव्हेंट आहे, मग तो रेप इव्हेंटचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आला तर त्या अनुषंगाने महिलेला स्वतःच्या असणाऱ्या सन्मानाच्या जगण्याचा अधिकार प्राप्त केला पाहिजे. त्या अनुषंगाने राईट टू लाईफ अँड द डिग्निटी या अनुषंगाने हा हक्क दिला आणि न्यायालयाने स्पष्ट केलं की महिलेचा स्वतःच्या शरीरावरला हक्क हा तिच्या जगण्याच्या अधिकाराचाच एक अविभाज्य भाग आहे. मग इथं राईट टू लाईफ याचा असणारा सगळ्यात महत्वाचा अंग आहे तो म्हणजेच या असणाऱ्या प्रेग्नन्सी टर्मिनेशनचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. आणि आता बघितलं तर कालमर्यादा रद्द करण्यात आलेली आहे. अल्पवयीन बलात्कार पीडितांसाठी गर्भपाताची कोणतीही गर्भावस्थेची मुदत ही नसावी, गॅस्ट्रेशनल डेडलाईन असू नये असा असणारा निर्णय या ठिकाणी देतोय. प्लस अशा असणाऱ्या केसेसमध्ये लवकरात लवकर खटले निकाली लागावेत त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टचा उल्लेख केलेला आहे. फौजदारी कायद्यामध्ये बदल करून बलात्काराचे खटले एका आठवड्याच्या आत पूर्ण करण्याची सुप्रीम कोर्ट आता शिफारस देतोय. संपत्तीचं हस्तांतरण, आरोपीची संपूर्ण संपत्ती थेट पीडिताच्या नावे हस्तांतर करावी असा महत्वपूर्ण प्रस्ताव आता सुप्रीम कोर्टाने मांडलाय. केंद्र त्याच्यावरती काय निर्णय घेतो हे पण पाहण्यासारखं आहे. वैद्यकीय मंडळावरती स्वायत्तता, डॉक्टर किंवा एम्सचा निर्णय या ठिकाणी अंतिम असतं कामा नये. कसं व्हायचं अगोदर बघा, अगोदर परिस्थिती कशी असायची, अगोदर पीडिता जे आहे ना, सर्वायव्हर जे आहे ना, विक्टीम जे आहेत का, त्यांना अगोदर डॉक्टर किंवा वैद्यकीय मंडळाचा सल्ल्याची आवश्यकता असते. आता सांगितलं काय 20 आठवड्याचा असणारा गर्भ असेल, तो गर्भपात करायचा असेल तर एक मेडिकल प्रॅक्टिशनरची सल्ल्याची आवश्यकता असते. जर तो 20 ते 24 आठवड्यांचा गर्भ असेल तर त्यासाठी 2 मेडिकल प्रॅक्टिशनरची किंवा प्रॅक्टिशनरची असणारी संमती त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा असणारा निर्णय महत्वाचा ठरतो. त्यांच्या सल्ल्यानुसार निर्णय देता येऊ शकतो, मग तो अंतिम निर्णय होऊ शकतो. त्याच्यावरती आता सुप्रीम कोर्ट काय म्हणतोय, पीडिता आणि तिचे पालक, सर्वायव्हर अँड पॅरेंट्स यांचाच निर्णय अंतिम असेल. न्यू सुप्रीम कोर्ट डायरेक्शन काय देतोय, वैद्यकीय संस्था केवळ सल्ला देऊ शकतात, गर्भधारणेबाबतचा अंतिम अधिकार हा संपूर्णतः त्या महिलेचाच असला पाहिजे असा अतिमहत्वाचा निकाल सुप्रीम कोर्ट आता देतोय. आणि तो निर्णयच फायनल असेल ही असणारी भूमिका आणली जाते. अगोदर कसं असायचं, 20 आठवड्यापर्यंत एका नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाची संमती लागते. 20 ते 24 आठवड्यांचा उल्लेख केला तर 2 डॉक्टरांची संमती आवश्यक असते. 24 आठवड्यांच्या पुढे असेल तर गंभीर गर्भाची विकृती असेल म्हणजे ऍबनॉर्मॅलिटी असेल त्या ठिकाणी तर त्याच ठिकाणी गर्भपात करण्याची परमिशन दिली जाते. पण ह्याच्यात सुधारणा झाली 2021ला, 22ला ती लागू होताना दिसते आपल्याला, हे लक्षात घ्यायचं. मग कठोर मेडिकल डेडलाईन्स हे जे आहेत ना, कठोर वैद्यकीय मुदत हे आता कमी प्रमाणामध्ये मांडलं जाते आणि व्यक्तीचं इंडिव्हिज्युअल डिग्निटीला खूप महत्वपूर्ण असणारे महत्व दिलंय. वैयक्तिक सन्मान महत्वाचा आहे. मग या असणाऱ्या निर्णयाच्या अनुषंगाने व्यक्तीच्या असणाऱ्या राईट टू लाईफच्या अंतर्गत हा स्वतःच्या शरीरावरचा अधिकार सुद्धा या ठिकाणी महिलेचा, मुलीचा मान्य केलेला आहे. या असणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थांबूया इथं आपण. थँक्यू.